सगळे तर जय शिवराय भावानो, आज हा माझा फर्स्ट फुल व्लॉग. तसं तर मी इंस्टाग्रामला मिनी व्लॉग टाकत असतो, पण आतापासून एक न्यू जर्नी, एक नेक्स्ट लेवलला जायचं ट्राय करतोय. तर हा फर्स्ट व्लॉग. तो चलिए शुरू करते हैं. आज फिरायला जायचा प्लॅन होता. मग काय, गँग उचलली आणि स्टेशनला उतरून तिकडून बस करून निघालो एकदम मस्त स्पॉटला. आमच्यापैकी आधी तिकडं कोणीच गेलं नव्हतं. सगळे तर एकदम एक्साइटेड होते. तर मग तुला काय म्हणायचंय आपल्या ऑडियन्सला? तर आज आम्ही आलेलो ठाण्याचा पार्क आलेलो म्हणजे आलोय आता, आलोय. आलेलो गेलेलो नाही घरी आपण. आलोय आता हा. ठाण्याच्या पार्क मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही पण या आणि आपल्या भावाच्या व्लॉगला सपोर्ट करा. सबस्क्राईब पण करा चॅनलला. लाईक शेअर सबस्क्राईब हा, आणि इंस्टाला फॉलो पण करा. राडा होऊ द्या. हा, तर हा बोमविटा, नाही 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 नाही, काळा गोटा, नाही 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 नाही, हा बेलविटा. हा, तर बेलविटाचा परफ्यूम मारून आम्ही आत एंट्री केली. बोला बोला. तर आता आम्ही ठाण्याच्या पार्क मध्ये एंटर झालेलो आहे. आता इथे पुढची मजा तुम्ही ब्लॉग मध्ये बघा. काय माहिती बरा नाही किती बॅगेत मग खेळत का काम करून जाऊ. कामगार लोक इथली. घोडा गाडी घोडा गाडी घोडा गाडी. हे दोन मिनिटं. हे बघा घोडा. काहीच घोडा. काही पांढरी मिक्स का केली रे पण. मग तिथून आम्ही डायरेक्ट एका गुहेत शिरलो काही रस्त्यांचा उलगडा करायला, पण काहीच नव्हतं. मग तिकडून या ठिकाणी आलो. फोटो काढायला भेटला नसता आपल्याला, माहितीये का? उद्या पण आलेलो कशासाठी? यांनी राबवलंय फोटोशूट करायला मला. मी आता जिथं फिरायला आलोय ती प्लेस एवढी खतरनाक आहे ना, एवढी खतरनाक म्हणजे नादच खुळा. ठाण्यात जे राहतात त्यांना तर माहीतच असेल, पण नवी मुंबईकरांना मी एकच नक्की सांगेन, या प्लेसना नक्कीच व्हिजिट करा. अशी प्लेस आहे ना, थीम प्लेस आहे. जे तुम्हाला लेक, थीम पार्क, प्ले झोन सगळं भेटणार. सगळं. एंट्री फी 20 रुपये पर पर्सन अडल्ट. वीकडेला आणि सॅटर्डे संडे 30 रुपये. नक्कीच व्हिजिट करा. मयगर उडी उडी मार, उडी पाण्यात 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 उडी पाण्यात पाण्यात एक. आता आम्ही चाललोय घरी. घरी नाही अजून, बाकी भरपूर मोठे आहे. 30 रुपये वसूल करणार आहे आम्ही. 30 रुपये कारण आम्ही आलो सॅटर्डेला, बाकीच्या दिवशी 20. मग तिथली सुंदर अशी फुलं बघून आम्ही निघालो घरला. तर मला हव्या असलेल्या सिनेमॅटिक व्हिडिओसाठीच्या क्लिप मी काढल्या आणि आम्ही निघालो घराकडे. बघायचंय तुम्हाला कसे. तर फिरून वगैरे सगळं झालंय. आता घरी चाललोय, बस स्टॉप कडे निघालो. आता बस स्टॉपवर 1 तास थांबून आमचा तर काय मूडच ऑफ झालेला. काय म्हणायचं तुला? काय सांगायचं, एक पण बस आहे ना शॉपवर थांबलो तरी रिक्षा थांबवलं. जायचा प्लॅन व्यवस्थित होतोय. कसं येताना सगळं चांगलं होतं, जाताना सगळं सत्यानाश होतं. मग काय, शेवटी कंटाळा नको असताना पण रिक्षा करून निघालो आम्ही स्टेशनला. सगळे उद्याच म्हणजे थकवा आहे फक्त. मज्जा तर भरपूर आली, पण थकवा आले तरी कमी फिरलो आपण. तर जाता जाता बघा काय दिसलं, तर हीच आहे आपल्या भारताचं वैशिष्ट्य. फायनली ट्रेन मध्ये बसलोय आम्ही. स्टेशनला उतरून थेट शिरलो बर्गर किंग मध्ये. ऑर्डर प्लेस केली आणि गेलो बिलिंगला. बिल बघून मीच कन्फ्यूज झालो की हे बर्गर किंगचं बिल आहे की डीमार्टचं. ऑर्डर येईपर्यंत पोरं काय शांत बसतेत वे. यो बघा आपल्या संडे मार्केटचा उचलून आणलेला राजा. तेवढ्यात आमची ऑर्डर पण आली आणि आम्ही कधी न खाल्ल्यागत खायला सुरुवात केली. यो आमचा मोठा राकेश. वॉशरूम मध्ये गेलो तर तिथं नच चालू होत नव्हता. परत कळालं मला चालू करता येत नव्हता. भिकारी लोक.
हे बघा, म्हणून यांना कुठं घेऊन जावंसं वाटत नाही. बर्गर कसा, मऊ मऊ पाव कसा लागला? मला असं वाटलं वडापाव खाल्ला असता तर लय भारी वाटलं असतं. हाऊस कोणाची होती बर्गर किंग मध्ये जायचं? बर्गर किंगला ही बोलली म्हणून गेलो, नाहीतर आम्ही गेलो पण नसतो, माहितीये का? त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांना सोडून दोघं जण आता आम्ही आपल्या आपल्या घरी चाललेलो आहे. आता याला पण मी इथनं सोडणार आणि मी माझ्या घरी जाणार. चला मग आपण चला. चला मग. तर सगळ्यांना आपल्या घरी सोडून मी पण माझ्या घरी निघालो. घरी जाता जाता खूप उशीर झालेला, सनसेट पण झालेला. भावांनो ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला माझ्या डेली ब्लॉग्सच्या नोटिफिकेशन्स येत राहतील. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.